जय हिंद विद्यार्थ्यांनो, सुप्रभात. विद्यार्थ्यांनो, मी आज तुम्हाला आपल्या साहित्य मंथन या पुस्तकातील पद्य विभाग शिकवणार आहे. या पद्य विभागातील तिसरी कविता संत वाणी. या संत वाणीमध्ये 3 पद्य कविता आहेत. पहिले 2 अभंग आहेत आणि एक भारूड आहे. पहिला अभंग आहे किती हे सुख मानिती संसाराचे, संत सोयराबाई यांचा अभंग. दुसरा अभंग आहे घेता नाम विठोबाचे, संत सेनानावी यांचा अभंग. आणि तिसरं संत एकनाथांचं भारूड आहे. आज आपण संत वाणीमधील पहिली अभंग कविता अभ्यास करूया. किती हे सुख मानिती संसाराचे, संत सोयराबाई. संत सोयराबाई यांच्याबद्दल माहिती घेताना आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रात 12व्या शतकात वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची पाऊलवाट करून दिली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, हे अगदी यथार्थ आहे. याच ज्ञानेश्वरांचे शिष्य संत नामदेव या नामदेवानी महाराष्ट्रात संत मेळा निर्माण केला. पंजाबपर्यंत भक्तीची पताका फडकविली. याच संत नामदेवांची शिष्य म्हणजेच त्यांच्या मेळ्यातील, शिष्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या या संत मेळ्यातील संत कवयित्री आहेत संत सोयराबाई. संत सोयराबाई यांचा जन्मकाळ आणि निधनकाळ आपल्याला उपलब्ध होत नाही, मिळू शकत नाही. पण त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यामुळे संत चोखामेळा यांचा काळ तोच संत सोयराबाई यांचा काळ असे आपण म्हणू शकतो. संत सोयराबाई ह्या अतिशय साध्या होत्या. पण संत चोखामेळा यांशी विवाह झाल्यानंतर त्यांच्याही उपजत प्रवृत्तीला बहर प्राप्त झाला आणि त्या एकापेक्षा एक सुरस अभंग लिहू लागल्या. संत कर्ममेळा हा त्यांचा मुलगा आणि संत बंका महार हा त्यांचा भाऊ होता. असं हे छोटं कुटुंब. हे सर्वजण मंगळवेढ्याला राहत असत. अवघा रंगी एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, असे काही प्रसिद्ध अभंग संत सोयराबाई यांनी लिहिलेले आहेत. प्रस्तुत कविता किती हे सुख मानिती संसाराचे या कवितेत संत सोयराबाईंनी संसारिकांना मार्गदर्शन केले आहे. संसार हा फसवा आहे. संसार हा मृगजळाप्रमाणे आहे. मनुष्य हा मी माझं या मोहविकारातच गुरफटून जातो. या वासना विकारातून त्याची कोण सुटका करणार? शेवटी त्याची फजिती होईल, असं सूत्र या अभंगात संत सोयराबाई यांनी सांगितलेलं आहे. किती हे सुख मानिती संसाराचे, काय हे साचे मृगजळ, अब्रीची छाया काय साच खरी, तैसीच हे परिसंसाराची, मी आणि माझे वागविती भार, पुढील विचार न करता, काहे गुंतले स्त्री पुत्र धना, काही वासना न सुटे यांची, सोयरा म्हणे अंती कोण सोडविल, फजिती होईल जन्मोजन्मी.
संत सोयराबाईंनी मार्गदर्शन केलेलं आहे संसारिकांना. त्या म्हणतात, किती हे सुख मानिती संसाराचे. मनुष्या, या जीवनात संसारात किती सुख मानशील. किती सुख असली तरी माणसाला ती कमीच आहेत. किती सुख मानशील, किती सुख उपभोगशील. मनुष्य हा भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत असतो, पळत असतो. माणसाला दुसरं काही दिसत नाही, फक्त त्याला सुख दिसतात. त्याच्या पाठीमागच तो पळत राहतो, पळत असतो. सोयराबाई म्हणतात, काय हे साचे. हे खरं आहे का? साच म्हणजे खरं. मृगजळ. संत सोयराबाई म्हणतात, हे खरं नाही, हे मृगजळ, हा आभास आहे. हे सगळं फसवं आहे. सूर्यकिरणाच्या परिवर्तनामुळे पाणी असल्याचा, जल असल्याचा आभास निर्माण होतो. त्यालाच मृगजळ असं म्हटलेलं आहे. हे खरं नाही. संसार हाही खरा नाही. संसार हा मृगजळाप्रमाणे आभास आहे, फसवा आहे. माणसा, तू किती या संसारात सुख शोधण्याचा, सुखाच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतोस, पण लक्षात ठेव, संसार हा फसवा आहे. अब्रीची छाया काय साच खरी. अब्र म्हणजे आकाश, छाया सावली, साच खरी. साच याचा अर्थ खरी. आकाशाची सावली काय खरी होऊ शकते का? आता आकाशात सावली आहे, थोड्या उशिराने ऊन येणार, मग पाऊस येणार. हे क्षणभरच असतं. हा निसर्गाचा खेळ चालूच असतो. हे खरं नाही. आकाश फक्त सावली देतं असं म्हणणं हे खरं नाही. तैसीच हे परिसंसाराची. संसाराची परी म्हणजे पद्धत. संसाराची पद्धत पण तशीच आहे, अगदी तशीच. संसारात पण सुख येणार जाणार, दुःख येणार जाणार. सुख दुःखाचा खेळ हा चालूच असणार. मी आणि माझे वागविती भार. मी म्हणजे मोठेपणा. माझं हे माझं आहे, हे मी केलेलं आहे, हितपर्यंत माझं होतं असं आपण लोकांना सांगत असतो. किंवा आपला अभिमान आपण लोकांच्या समोर दाखवितो की अहंकार, माझं, अहंकार. या अहंकाराचं आणि मीपणाचं ओझं आपण आयुष्यभर वागवत जातो. भार म्हणजे ओझं. आयुष्यभर याचं ओझं आपण वाहत घेऊन जातो, संसारात वागवत जातो, ओझं घेऊनच जातो आपण. पुढील विचार न करता, पुढे काय होईल आपलं पुढे कसं होणार याचा विचार आम्ही करतच नाही. मी माझं या अहंकार भावनेतच माणसाचं जीवन पुढे जातं. पुढचा विचार आम्ही करतच नाही. का हे गुंतले स्त्री पुत्र धना. का मनुष्या गुंतून राहतोस तू स्त्री पुत्र आणि धन यामध्ये. प्रत्येक मनुष्याला आपली स्त्री, पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, घराण्याचा वारस, धन म्हणजे पैसा, याचा खूप मोह असतो. मनुष्य या सगळ्यामध्ये गुरफटून गेलेला आहे, गुरफटून गेलेला असतो. काही वासना न सुटे याची. का माणसा तू या मोहजाळात अडकून राहतोस? का तू या जंजाळात अडकून राहतोस? माणसाला स्त्री, पुत्र, पैसा, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा अतिशय प्रिय असते. तू ह्या जंजाळात का अडकतोस? यातनं बाहेर पडायला तुम्हाला सोयराबाई सांगत आहेत. का ही वासना तुझ्या मनात, ही आशा का निर्माण होते? हे वासना विकार का निर्माण होतात? माणसाकडे 6 वासना विकार असतात.
काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर आणि हे सगळे माणसाच्या शरीरात असतात. तुला पण ही वासना का निर्माण होते? स्त्री, पुत्र आणि धन यांची सोयरा म्हणे अंती कोण सोडविल. हे मनुष्या, तू या मोहजाळातच गुंतून पडलास तर शेवटी तुला कोण सोडवणार? तुझी सुटका कोण करणार? फजिती होईल जन्मोजन्मी. संत सोयराबाई म्हणतात, तुझी कोण सुटका करणार? सगळे मार्ग जेव्हा बंद होतात, एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे परमेश्वर. आपला त्राता ईश्वर, तोच आपलं रक्षण करणारा, आपल्याला तारणहार, आपला तारणहार तोच असतो. आणि म्हणून सोयराबाई म्हणतात की तुला कोण सोडवणार या सगळ्या वासना विकारातून? तर तो एकटाच, आणि तो म्हणजे परमेश्वर. त्याच्या चरणी शरण जा, त्याला जवळ कर, त्याची भक्ती कर, मनामध्ये विठ्ठलाचं नाम घे, सगुण भक्तीत रमून जा. नाहीतर तुझी अंती फजिती होईल, फार तुझा शेवट वाईट होईल. जर तू परमेश्वर चरणी लीन झालास, ईश्वराची भक्ती करत राहिलास, मुखी ईश्वराचं नाम घेतलंस, तरच तुला या वासना विकारातून हा परमेश्वर तुला सोडवू शकतो. आणि मग जेव्हा तुला सत्संगतीचा ध्यास लागेल, सतनामाचा ध्यास लागेल, तेव्हा तुझी यातनं सुटका होईल, तुला मोक्षप्राप्ती मिळेल, तुला मुक्ती मिळेल. जन्मोजन्मी प्रत्येक जन्म 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 परत पुढे पुढे तुला जन्म घ्यावा, जन्म घेऊन तुला वासना विकारातच गुरफटून राहावं लागणार नाही. याच जन्मी देवाचं नाव घे, देवाचं नामस्मरण कर, आणि मग तुला मुक्ती मिळेल आणि तुझी फजिती होणार नाही. तू मोक्षप्राप्तीला जाशील, असं संत सोयराबाई म्हणतात. संत सोयराबाईंना या अभंगातून हेच सुचवायचे आहे की संसार हा फसवा आहे, संसार हा मृगजळाप्रमाणे आहे. मी माझं याचं ओझं, आपण अहंकाराचं ओझं वागवतो. त्याचबरोबर स्त्री, पुत्र, धन याची आपण खूप अपेक्षा करतो, ठेवतो, किंवा यांचंच फक्त आपण चिंतन करत असतो, यांचाच विचार आपण करत असतो आणि या मोहजाळात आपण अडकून राहतो. तर आपली कोण सुटका करणार यातून? आणि आपली सुटका करणारा एकच त्राता आहे, आणि तो म्हणजे परमेश्वर विठ्ठल. म्हणून त्याच्या चरणी तू शरण जा आणि तुझं जीवन सार्थक करून घे. असंच संत सोयराबाई या अभंगातून आम्हाला मार्गदर्शन करताना दिसतात. प्रस्तुत अभंगात संत सोयराबाईंनी संसारिकांना मार्गदर्शन केले आहे. माणसाने षडविकारातून, वासना विकारातून बाहेर यावं आणि विठ्ठलाची भक्ती करावी, हाच उपदेश त्या इथं आपल्याला देत आहेत. तर विद्यार्थ्यांनो, मी इथंच थांबते. संतवाणीचा पुढचा भाग पुढील भागात पाहूया. धन्यवाद.